सर्व पत्रकार बंधूंचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये अति उत्साहात सगळीकडे साजरा होतो आणि त्याच त्याला धरून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक तिरंगा यात्रा सगळ्या शहरात व्हावी, जेणेकरून सगळे देशभक्त एकत्र येऊन देशभक्तीची प्रेरणा घेऊन युवकांना सर्व नागरिकांना घेऊन एक रॅली काढण्यात यावी अशी संकल्पना होती। आणि मागच्या 3 वर्षापासून ही संकल्पना सगळीकडे राबवली जाते। या अगोदर छत्रपती संभाजीनगर आम्ही केली। आपल्याला माहिती असेल तर 2 वर्षापूर्वी याची सुरुवात मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली। मागच्या वर्षी ती नागपूरमध्ये झाली आणि यावर्षी तर सर्वीकडे काल मुंबईत देवेंद्रजींनी केली, आज पुण्यात केली आणि 14 तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ही तिरंगा रॅली संभाजी पेठ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो पुतळा आहे तिकडून ही रॅली निघून गुलमंडीला येईल। गुलमंडीवरून ती पैठण गेटला जाईल आणि पैठण गेट वरून ती क्रांती चौकापर्यंत आहे। या रॅलीमध्ये सर्व युवक, सर्व खेळाडू, सर्व विविध क्षेत्रातले जे युवक आहेत त्या सगळ्यांना या रॅलीमध्ये सहभागी करण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे। आणि मला नक्कीच खात्री आहे की शहरातील सर्व युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याच पद्धतीने अनेक आमचे नेते, जसे की मी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नगर जिल्ह्याचे विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब, तसंच मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री जयकुमारजी रावल साहेब, संजय सावकारेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सगळे खासदार, सर्व आमदार, सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष असे सर्वजण या रॅलीमध्ये उपस्थित होणारे। ही तिरंगी रॅली, भव्य अशी रॅली या शहरामध्ये एक देशभक्तीची गीतं आणि देशभक्तीच्या सगळ्या घोषणा देत ही रॅली संभाजी पेठ ते क्रांती चौक जाणार आहे। या सगळ्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो। आमचे प्रदेशाचे सरचिटणीस माननीय सुनील राणेजी, आमचे उपाध्यक्ष संजय कोडगेजी आणि आम्ही सर्व, डॉक्टर कराड साहेब असतील, संजय किशोर शितोळेजी असतील, संजय खंबायतीजी असतील, महापौर समीर राजूरकरजी असतील, आमचे किरण पाटील असतील, बापू गडामणीजी असतील, सर्व आदरणीय व्यासपीठ आहे, सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। त्या जबाबदारीच्या हिशोबाने ही रॅली पूर्ण शहरभर, याच्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील, केंद्रीय आमचे अशोक चव्हाण साहेब असतील, गोपछडे साहेब असतील, वडकुते साहेब असतील, खासदार स्मिताताई वाघ असतील, या सगळ्या या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि ही रॅली एक देशभक्तीचं प्रतीक आणि सर्वांना हा संदेश आहे की आज आपला भारत देश हा सर्व एकत्र आहे, एकगट्ट आहे आणि सर्व ह्याच्यामध्ये ही काय भारतीय जनता पार्टीची रॅली नाही, ही तिरंगा रॅली आहे। यामध्ये सर्व पक्षातील सर्व खेळाडू, सर्व शाळेतले विद्यार्थी, म्हणजे मोठे विद्यार्थी, सिनियर आणि कॉलेजचे विद्यार्थी, ढोल पथकवाले आहेत, काही आपल्या दहीहंडीचे पथक आहेत, महिला मंडळ, भजनी मंडळ आहेत, अशा सगळ्यांचा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे सगळ्यांना की या देशभक्तीच्या या रॅलीमध्ये आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं। सर्व पत्रकार बंधूंचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन
देशभरामध्ये अति उत्साहात सगळीकडे साजरा होतो आणि त्याला धरून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक तिरंगा यात्रा सगळ्या शहरात व्हावी, जेणेकरून सगळे देशभक्त एकत्र येऊन देशभक्तीची प्रेरणा घेऊन युवकांना सर्व नागरिकांना घेऊन एक रॅली काढण्यात यावी अशी संकल्पना होती आणि मागच्या 3 वर्षापासून ही संकल्पना सगळीकडे राबवली जाते. या अगोदर छत्रपती संभाजीनगर आम्ही केली. आपल्याला माहिती असेल तर 2 वर्षापूर्वी याची सुरुवात मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली. मागच्या वर्षी ती नागपूरमध्ये झाली आणि यावर्षी तर सर्वीकडे काल मुंबईत देवेंद्रजींनी केली, आज पुण्यात केली आणि 14 तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ही तिरंगा रॅली संभाजी पेठ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचा जो पुतळा आहे तिकडून ही रॅली निघून गुलमंडीला येईल. गुलमंडीवरून ती पैठण गेटला जाईल आणि पैठण गेटवरून ती क्रांती चौकापर्यंत जाईल. या रॅलीमध्ये सर्व युवक, सर्व खेळाडू, सर्व विविध क्षेत्रातले जे युवक आहेत त्या सगळ्यांना त्या रॅलीमध्ये सहभागी करण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की शहरातील सर्व युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्याच पद्धतीने अनेक आमचे नेते जसे की मी सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि मंत्री मान्य गिरीशजी महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नगर जिल्ह्याचे विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब, तसंच मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री जयकुमारजी रावल साहेब, संजय सावकारेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सगळे खासदार, सर्व आमदार, सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष असे सर्वजण या रॅलीमध्ये उपस्थित होणारे. ही तिरंगी रॅली भव्य अशी रॅली या शहरामध्ये एक देशभक्तीची गीतं आणि देशभक्तीच्या सगळ्या घोषणा देत ही रॅली संभाजी पेठ ते क्रांती चौक जाणार आहे. या सगळ्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो. आमचे प्रदेशाचे आपल्या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी यांनी सांगितल्याप्रमाणे संभाजीनगर या शहरामध्ये दिनांक 14 ला तिरंगा रॅली निघत आहे. तिरंगा रॅलीची सुरुवात देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशाचा अमृतकाल आणि ज्यावेळी साजरा केला लाल किल्ल्यावरून, म्हणजे 2022 साली 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पहिली रॅली त्यांनी त्यावेळी जाहीर केली आणि आता ही 5वं वर्ष आहे. म्हणजे आपण देशाचा स्वतंत्र दिवस 80वा साजरा करणार आहोत. 5 वर्षापासून सातत्यानं भारत देशामध्ये ही तिरंगा रॅली निघते आणि तिरंगा रॅली बरोबर एक विशेष जो उपक्रम आहे, हर घर तिरंगा, म्हणजे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा लावावा असं सुद्धा उपक्रम माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला आहे. आणि त्या निमित्तानं आम्ही प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचं नियोजन करतो. हे करत असताना विशेष म्हणजे भारत सर्व 140 कोटी जनतेला हे आव्हान, भारत देशाची एकात्मता, भारत देशाची अखंडता, भारत देशाची आत्मनिर्भरता आणि भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प जो माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला आहे, तर त्या संकल्पचा आदर्श घेऊन त्या संकल्पला समोर ठेवून सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं अशी विनंती आम्ही आपल्या शहरातील जनतेला करतोय. हे करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या शहराच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं नेमलेल्या आहेत. त्यामध्ये अगदी व्हीआयपीची व्यवस्थापासून, जसं माननीय जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था असेल,
वाहनाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अँब्युलन्सची व्यवस्था असेल, रॅलीनंतर स्वच्छतेची व्यवस्था असेल आणि त्याही पेक्षा रॅलीमध्ये राष्ट्राची भक्तिगीतं चांगली त्याच्यासाठी एक वातावरण बनवण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. मला खात्री आहे ही रॅली यशस्वी करण्यासाठी आपल्या माध्यमातून आमच्यासाठी आपण जनतेला आवाहन करावं आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं अशी आम्ही विनंती करतो. नागरिक